कसलं भारी वाटतंय. आता मी गणपतीपुळ्याला आलोय. थेट समुद्र किनाऱ्यावरती मी बसलोय. इथलं मंदिर आणि समुद्र किनारा सोडून बाकी कोणत्या गोष्टी एक्सप्लोर करता येतील? आणि इथलं राहण्याचं बेस्ट ठिकाण कोणतं? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. भारी वाटतंय मला. तर थंडीत धुक्यातून वाट काढत काढत आम्ही पोचलो थेट गणपतीपुळ्याला. तिथे राहण्यासाठी नशिबाने कधी नव्हे ते मला बुकिंग मिळालं होतं गणपतीपुळ्याच्या MTDC रिसॉर्टचं, जे अगदी मंदिराच्या शेजारीच आहे. MTDCचा एकदम पसरलेला कॅम्पस आहे. पण आवारातलीच रूम घेण्यापेक्षा तिथूनच आतमध्ये जवळजवळ अर्धा किलोमीटरवर थेट बीचवर असणाऱ्या MTDCच्या बांबू कॉटेजची रूम आम्ही घेतली. तिथून आत शिरल्यावर एकदम माहोल भाऊ. पण शक्यतो स्वतःची गाडी असेल तरच या रूम प्रेफर करा, कारण चालत जायला हा रस्ता तसा लांब आहे. तिथे जाऊन पहिलं चेक इन केलं तर MTDCच्या अशा नॉर्मल रूम्स पण इमारतीमध्ये असतात तशा, आणि हे आहे बांबू हाऊस. हे मला जास्त इंटरेस्टिंग वाटलं. थोडंसं आत यावं लागतं, पण हे असं थेट म्हणजे असं समुद्रावरती. बघत आत रूम कशी आहे. सगळ्या गोष्टी बांबूच्या आहेत इथे. बेड असेल, नंतर पूर्णपणे भिंती, त्याच्या कबड आहे, आणि वा 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 खूपच छान कपाट आहे. म्हणजे हे टेस्टफुली डेकोरेट केलंय सगळं. म्हणजे असं कपाट घरी घेऊन जावं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे AC आहे. हे टॉयलेट, तर ऑफकोर्स टॉयलेट, गरम पाण्याची व्यवस्था आहे, कमोड आहे, आणि छान स्वच्छ टॉयलेट आहे. फारच सुरेख रूम आहे. म्हणजे मला आवडले. लोकेशन अप्रतिम आहे, रूम खूप छान आहे, आणि या रूमची कॉस्ट मला आता पडली आहे 3200 रुपये, जी खूपच रिझनेबल आहे. म्हणजे थेट बीचवरती तुम्ही राहताय आणि ते सुद्धा 3200 रुपयांमध्ये. समोर यांचं रेस्टॉरंट दिसतंय आणि तिथनं पण सी व्ह्यू आहे, आणि खूप छान फील आहे त्याचा. आता बाय द वे MTDC सतत फुल असतं, त्यामुळे खूप ऍडव्हान्स बुकिंग करा. आम्ही ऑड डेला आलोय, त्यामुळे आम्हाला हे मिळू शकेल. पटकन आवरून, मुख्य म्हणजे आंघोळ करून पहिल्यांदा थेट मंदिरातच गेलो. इतकं सुंदर मंदिर आहे. दर्शनानंतर प्रवासाचा सगळा थकवाच निघून गेला. बाय द वे, गणपतीपुळे मंदिराचा प्रसाद आणि आजूबाजूला मिळणाऱ्या उत्तम खाण्याच्या ठिकाणांविषयी वेगळा व्हिडिओ केलेला आहे. तो तुमचा राहिला असेल तर पाप करताय, लवकर बघून टाका. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. दर्शनानंतर दुपारी विश्रांती घेऊन संध्याकाळी समुद्र किनारे एक्सप्लोर करावेत असं वाटलं. खरं तर माझ्या कॉटेजच्या रूमच्या बाहेरून थेट सी व्ह्यू होता. एवढंच नाही तर तिथे खूप सारे सिटआउट्स केलेत. मेंटेनन्सच्या बाबतीत MTDC जरा गचाळच आहे. म्हणजे सुंदर परिसर असून सुद्धा फारसा मेंटेन केलेला नव्हता. पण खरं सांगायचं तर ती जागाच इतकी सुंदर आहे, त्यामुळे परिसर टापटीप नसला तरी निसर्गामुळे सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि लाटांच्या गाजेमध्ये मन एकदम शांत होतं. आतमध्ये MTDCचं कॅन्टीन सुद्धा आहे. त्याचं लोकेशन सुद्धा लईच भारी. थेट सी व्ह्यू. बाहेर जेवण झाल्यामुळे तिथे काही खाल्लं नाही, फक्त चहा घेतला, जो छान होता. तिथूनच थेट गणपतीपुळ्याच्या मुख्य समुद्र किनाऱ्यावर जाता येतं. वीकेंड नसल्यामुळे काहीच गर्दी नव्हती. लांबच्या लांब पसरलेल्या समुद्र किनाऱ्यावर नुसतं चालत सुटायला मला खूप आवडतं. त्यातून एक वेगळीच एनर्जी मिळते, आणि त्यात जेव्हा समुद्राचं पाणी पायाला लागतं तेव्हा एकदम पावन झाल्यासारखं वाटतं. हा गणपतीपुळ्याचा मुख्य समुद्र किनारा आहे. मंदिराला लागून जो आहे ना, तो खूप अस्वच्छ आहे. त्याच्या उजवीकडे तुम्ही चालत चालत जायचं. जितका लांब जाल तितका स्वच्छ आहे गोष्टी. तरी मला तुम्हाला सांगणं आहे की प्लीज काही बाटल्या किंवा कुठल्याच गोष्टी टाकू नका, कारण इथे सुद्धा खूप ठिकाणी लोकांनी बाटल्या टाकल्यात, प्लास्टिकच्या पिशव्या टाकल्यात. पण तुलनेने मंदिरापेक्षा ही जी बाजू आहे ती स्वच्छ आहे. तर आम्ही राहतोय MTDCला. जर तुम्ही MTDC बुक केलं तर तिकडून जो बीच ॲक्सेस आहे तो बऱ्यापैकी स्वच्छ आणि चांगला आहे. बाय द वे, गणपतीपुळ्याचा समुद्र किनारा पाण्यात खेळण्यासाठी फारसा सेफ नाही, त्यामुळे शक्यतो इथे पाण्यात उतरू नका. उतरला तर फार पुढे जाऊ नका. पाण्यात खेळण्यासाठी दुसरा समुद्र किनारा आपण तिकडे जाणार आहोत. गणपतीपुळ्यापेक्षा अजून स्वच्छ आणि पाण्यात खेळण्यासाठी सुरक्षित असणाऱ्या मालगुण बीचवर जाण्यासाठी आम्ही निघालो, जो तिकडून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर होता. पण मालगुण गावात शिरल्या शिरल्या पहिल्या गाडीतून उतरलो आणि वाटलं की इथे चालत फेरफटका मारावा. त्याचं कारण म्हणजे तिथली सुंदर घरं.
कोकणातल्या छोट्या गावांमधली कौलारू घरं जी असतात ना, ती इतकी सुंदर वाटतात की प्रत्येक घराचं स्वतंत्र पेंटिंग व्हावं. टुमदार घर, त्याला लागूनच अंगण, छोटीशी फुलबाग. कोकणात जिथे जिथे जातो तिथे मी गावातून फेरफटका मारतोच. सिमेंटच्या वाढणाऱ्या जंगलात ही मातीची कौलारू घरं अजूनही टिकून आहेत आणि त्याचं मला खूप अप्रूप वाटतं. काही न ठरवता मालगुण गावातून चालत चालत मी थेट पोचलो प्रसिद्ध कवी केशवसूत यांच्या स्मारकात, जिथे त्यांचं राहतं घर होतं. केशवसूत म्हणल्यावर शाळेत मराठीच्या पुस्तकात त्यांची एक कविता होती तीच आठवली. एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन मी जी स्वप्राणाने. खरं सांगायचं तर दुर्दैवाने शाळेमध्ये शिक्षकांनी मार्कांच्या पलीकडे जाऊन कधी मराठी कविता शिकवल्याच नाहीत. स्कोरिंग नसणारा, टक्केवारी खाली खेचणारा, व्याकरण शुद्ध लेखनाचे कडक नियम असणारा विषय म्हणजे मराठी अशाच पद्धतीने शाळेत शिकवलं गेलं. पण सुदैवाने नाटकामुळे जेव्हा वेगवेगळे कवी लेखक वाचनात आले तेव्हा भाषेची गोडी समजली. आणि इतक्या वर्षानंतर, विशेष म्हणजे आयुष्याच्या खूप चढउतारांच्या अनुभवानंतर, केशवसूतांच्या कविता आज जास्त रिलेव्हंट वाटतात, जवळच्या वाटतात. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा, तेच पतित की जे अखडिती प्रदेश साकल्याचा. प्रत्येक काव्यामध्ये खूप मोठं तत्वज्ञान असल्याचं जाणवतं. अवघ्या 39 वर्षांच्या आयुष्यात केशवसूतांनी अजरामर काव्यांची निर्मिती करून ठेवली आहे, हे त्यांची प्रत्येक कविता वाचताना जाणवतं. प्रत्येक मराठी माणसाने अजिबात चुकवू नये असं हे स्मारक आहे. त्यानंतर तिथूनच अगदी जवळ असणाऱ्या मालगुण बीचवर आम्ही गेलो. गणपतीपुळेपेक्षा स्वच्छ समुद्र किनारा होता. बऱ्याच वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज सुद्धा इथे चालू झाल्या. मालगुण बीचला फेरफटका मारला, तिथे एक शहाळं सुद्धा मारलं. तिथून गणपतीपुळ्याच्या आजूबाजूचे स्पॉट्स बघूयात असं ठरवलं आणि अर्धा तासाच्या अंतरावरती एक इंटरेस्टिंग ठिकाण आहे असं समजलं. आम्ही चाललो होतो मंदिरापासून साधारण 13 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जयगड या ठिकाणी. तिथे जाण्याचा रस्ताच अप्रतिम होता. रोड ट्रिपचा आनंद वसूल करायचा असेल तर इथे यावंच. ऍक्च्युली हे जे मंदिर आहे हे मी खूप साऱ्या रीलमध्ये बघितलं होतं आणि तेव्हाच मला वाटलं होतं की बस इथे एकदा तरी जायचंच आहे. म्हणजे जरी नव्याने बांधलं असलं तरी कम्प्लिटली पुरातन मंदिर असल्यासारखा फील आहे त्याचा. अर्ध्या पाऊण तासात आम्ही जयगडमधल्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जय विनायक मंदिरात पोहोचलो. मंदिरात प्रवेश घेण्याची वाटच कमाल होती. जाताना छोटंसं कुंड सुद्धा बनवलंय, जे बऱ्याच प्राचीन मंदिरामध्ये सुद्धा असतं. संध्याकाळच्या वेळेला तिथे पोचल्यामुळे सोनेरी प्रकाश सगळीकडे पडला होता, ज्यामध्ये मंदिर अजूनच शोभून दिसत होतं. फक्त जांभा दगड आणि कौलांचा वापर करून पागोडा स्टाईलमध्ये हे मंदिर बांधलं गेलं. गणेशाची मूर्ती सुद्धा खूपच देखणी होती. या मंदिरामध्ये रात्री रोषणाई सुद्धा करतात. दर्शन झाल्यानंतर सूर्यास्तासाठी तिथून अजून एक इंटरेस्टिंग ठिकाण आहे असं समजलं आणि तिथून आम्ही घाईघाईत निघालो. जयगडपासून साधारण 15 मिनिटांच्या अंतरावर कराटेश्वर नावाचं एक देवस्थान आहे. सगळ्या ठिकाणांच्या गुगल मॅपच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्यामुळे काळजी नसावी. JSW फॅक्टरीच्या बाजूनेच हा रस्ता जातो. अगदी टोकाला समुद्र कड्यावरती हे मंदिर आहे. पण हे जे काही ठिकाण आहे ना, ते इतकं जबरदस्त आहे, म्हणजे मी इमॅजिनच केलं नव्हतं. समुद्र कड्यावर जाण्यासाठी तुम्हाला थोड्या पायऱ्या उतराव्या लागतात. खरं तर सनसेट दिसत नाही इथनं, पण तरी खूप छान वाटतंय. मग पूर्णपणे असे खडकं असे आणि समुद्र कडा छोटासा आणि त्याच्यावर बसून खूप निवांत वाटतं. खूप मस्त स्पॉट आहे हा. तिथे थोड्या वेळा बसल्यावर तिथून मग मंदिरात गेलो. जुन्या कोकणी घरामध्ये असावं तसं हे मंदिर आहे. थोडं जीर्ण झालंय, खचलंय, फारसं मेंटेन केलेलं नाहीये, तरीही हे मंदिर खूप सुंदर दिसतं. गणपतीपुळ्याला गेलात तर संध्याकाळी किंवा सकाळी लवकर कराटेश्वर चुकवू नका, नक्की जा असं मी सांगेन. गणपतीपुळ्यापासून जवळच अजून एक ठिकाण, जिकडे तुम्ही 1000 वेळा गेला असलात तरी परत परत जावं असं वाटतं. त्याशिवाय गणपतीपुळे ट्रिप पूर्णच होऊ शकत नाही. आणि ते ठिकाण म्हणजे आरे वारे समुद्र किनारे. आणि या समुद्र किनाऱ्यापेक्षाही तिथे जाणारे रस्ते,
मी देशात परदेशात खूप साऱ्या कोस्टल रोड ट्रिप केल्यात, पण आरेवारेला मी सगळ्यात वरचा नंबर देईन इतकं हे उच्च ठिकाण आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिथे पोचायचं असं नियोजन करून आम्ही निघालो. आरे आणि वारे हे दोन वेगवेगळे बीच आहेत, तिकडे तुम्ही जाऊच शकता. पण त्यापेक्षाही मी सांगेन, बीचवर जाण्यापेक्षा बेस्ट गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी आरे आणि वारेला जोडणारा समुद्रकड्याच्या बाजूने जाणारा जो रस्ता आहे, तिथे कुठला तरी बेस्ट स्पॉट निवडायचा आणि तिथे निवांत बसायचं. आम्हाला निवांत असा एक स्पॉट मिळाला. तर सनसेटसाठी शक्यतो तुम्ही इथे या आणि ना एक मस्तपैकी चहा मारूयात आपण. चला. वाह, बेस्ट. अथांग पसरलेला समुद्र, सूर्यास्त आणि चहा. यापुढे इंग्लंडच्या राणीच्या राजवाड्यातला चहा सुद्धा फिका पडेल असं मला वाटलं. खूपच निवांत आणि असं शांत वाटतंय. म्हणजे इतक्या वेळेला या भागात फिरलोय, पण दरवेळेस नव्यानेच काही गोष्टी सापडतात. म्हणूनच ट्रॅव्हल व्हिडिओज आम्ही परत घेऊन येतोय. तुमच्या कुठल्या अशा इंटरेस्टिंग जागा असतील, गावं असतील किंवा इंटरेस्टिंग होमस्टेज असतील तुम्हाला माहीत असलेले, तर नक्की आम्हाला सांगा. ते पण कव्हर करायचा आम्ही प्रयत्न करू आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज आपण घेऊन येत राहू. तोपर्यंत हॅपी जर्नी.